नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरड हरिश्चंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत असून आज आपण 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण नंबर 2 उपयोगिता विश्लेषण या पाठातील उपघटक एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंध आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध पाहूया। रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी। मागच्या लेक्चरमध्ये आपण एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता या दोन संकल्पनेचा अभ्यास सविस्तर केलेला आहे। तरी पण आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया। सर्वप्रथम एकूण उपयोगिता। आता एकूण उपयोगिता म्हणजे काय, तर वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज म्हणजेच एकूण उपयोगिता। म्हणजेच एकूण उपयोगिता ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूंच्या सर्व नगापासून मिळालेली असते। आणि सीमांत उपयोगिता म्हणजेच उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय, तिला आपण सीमांत उपयोगिता म्हणतो। अशा पद्धतीने या दोन्ही संकल्पनेचा अभ्यास आपण सविस्तर केलेला आहे। आता एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांचे रिलेशनशिप अभ्यास करत असताना आपण आकृती तक्ता आणि आकृतीच्या माध्यमातून तो अधिक सविस्तरपणे स्पष्ट या ठिकाणी करणार आहोत। सर्वप्रथम आपण तक्त्याच्या मार्फत या माध्यमातून एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामधील संबंध पाहणार आहोत। तर सर्वप्रथम या ठिकाणी 3 कॉलम दिलेले आहेत। पहिला कॉलम क्ष वस्तूंचे नग, दुसरा कॉलम एकूण उपयोगिता व तिसरा कॉलम सीमांत उपयोगिता। आता सर्वप्रथम क्ष वस्तूची नग म्हणजे उपभोक्ता एका वस्तूचे सेवन करतो आणि ती वस्तू क्ष या अक्षराने दर्शवली गेली आहे। ओके, आणि हे नगांचे सेवन तो एका पाठोपाठ एक करत असतो, म्हणजे त्याच्या उपभोगामध्ये सातत्य आहे असे आपण या ठिकाणी गृहीत धरले आहे। ज्यावेळी उपभोक्ता पहिल्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता ही 10 इतकी मिळते आणि सीमांत उपयोगिता 10 इतकी मिळते। म्हणजेच पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता ही सारखीच आहे, कारण उपभोक्त्याने नगाचा उपभोग घेण्यास सुरुवात केलेली आहे। ज्यावेळी उपभोक्ता दुसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता 18 इतकी मिळत असते आणि सीमांत उपयोगिता 8 इतकीच मिळते, कारण दुसऱ्या नगापासून मिळणारी वाढीव उपयोगिता ही 8 इतकीच आहे। ही कशी आली ते पाहूया। दुसऱ्या नगांपासून मिळणारी एकूण उपयोगिता ही 18 इतकी मिळते आणि त्यातून पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता 10 एवढी वजा केल्यानंतर 8 इतकी सीमांत उपयोगिता मिळते। म्हणजेच काय, तर 18 - 10 बरोबर 8। 8 ही दुसऱ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे। ज्यावेळी उपभोक्ता हा तिसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी त्याला एकूण उपयोगिता 24 इतकी मिळते आणि सीमांत उपयोगिता फक्त 6 इतकी मिळते। ते कशी आली ते पाहूया। तर तिसऱ्या नगापासून एकूण उपयोगिता ही 24 इतकी आहे, त्यातून दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता 18 इतकी वजा केली असता 6 इतकी सीमांत उपयोगिता मिळते। म्हणजे 24 - 18 बरोबर 6 आणि 6 ही सीमांत उपयोगिता या ठिकाणी आपणास दिसून येते। त्यानंतर उपभोक्ता ज्यावेळी चौथ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी त्याला 28 इतकी एकूण उपयोगिता मिळते, मात्र सीमांत उपयोगिता 4 इतकीच मिळते। ती कशी आली ते पाहूया। तर चौथ्या नगापासून एकूण उपयोगिता 28 इतकी मिळते, त्यातून आपण तिसऱ्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता 24 वजा
केली तर आपल्या 4 इतकी सीमांत उपयोगिता ही चौथ्या नगापासून मिळते. त्यानंतर उपभोक्ता 5व्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता 30 इतकी मिळते, मात्र सीमांत उपयोगिता 2 इतकी झाली असते. म्हणजेच काय? म्हणजेच 30 वजा 28 बरोबर 2. ओके, 2 ही 5व्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता, 5व्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता आहे. ज्यावेळी उपभोक्ता 6व्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता 30 इतकी मिळते आणि सीमांत उपयोगिता या ठिकाणी 0 झालेली असते. तर 0 कशी आली ती पाहूया. 6व्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता 30 वजा 5व्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता 30 बरोबर 0. 30 वजा 30 बरोबर 0. आणि उपभोक्ता ज्यावेळी 7व्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता ही 28 इतकी मिळते, मात्र सीमांत उपयोगिता ही ऋण झालेली असते, म्हणजे ऋण 2 इतकी मिळते. तर या ठिकाणी 28 वजा 30 बरोबर ऋण 2. अशा पद्धतीने आपण एकूण उपयोगितेच्या माध्यमातून सीमांत उपयोगिता काढू शकतो. आता या ठिकाणी आपण तक्त्याच्या माध्यमातून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितामधील रिलेशनशिप बघितलेला आहे. आता या तक्त्यावरून असे दिसून येते की एकूण उपयोगिता हे प्रत्येक वाढीव नगाची भर असते, त्यामुळे ती विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढते आणि सीमांत उपयोगिता ही कमी होत जाते, कारण ती प्रत्येक नगाची वेगवेगळी असते, त्यामुळे ती कमी होत जाते. ओके, आता आपण आकृतीच्या माध्यमातून हे रिलेशनशिप पाहूया. आता तक्त्याच्या आधारे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता वक्र खालील आकृतीद्वारे स्पष्ट करता येते. आता या ठिकाणी क्ष अक्ष आणि य अक्ष दर्शवले गेले. क्ष अक्षावरती वस्तूचे नग आणि य अक्षावरती एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवली गेली. तर आपण या ठिकाणी तक्त्याचा आधार घेऊया. त्यावेळी क्ष वस्तूचे नग आणि उपभोक्ता क्ष वस्तूचे नग सेवन करतो. पहिला नग सेवन केल्यानंतर त्याला एकूण उपयोगिता 10 इतकी मिळते, म्हणून ती आपण या ठिकाणी 10 इतकी मिळते. ओके, दुसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता 18 इतकी मिळते. अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 24, 28, 30, 30 आणि 28 इतकी इतकी एकूण उपयोगिता मिळत असते. आणि हे लाल रंगाचे ठिपके आपण एकमेकाला जोडले असता आपणास एकूण उपयोगिता वक्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण सीमांत उपयोगिता वक्र काढूया. आता पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता 10 इतकीच मिळते. त्यानंतर दुसऱ्या नगापासून सीमांत उपयोगिता 8 इतकी मिळते आणि ते लाल रंगाच्या ठिपक्याने आपण दर्शवूया. त्याच्यानंतर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या आणि 7व्या नगाचे सेवन केले असता सीमांत उपयोगिता 6, 4, 2, 0 आणि ऋण 2 इतकी या ठिकाणी आहे. आता हे लाल रंगाचे ठिपके आपण जोडले असता आपणास सीमांत उपयोगिता वक्र मिळतो. आता या आकृतीवरून आपण हे स्पष्ट करू शकतो की एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो आणि तो 5व्या व 6व्या नगाला हा आडवा झालेला दिसतो आणि 7व्या नगाला तो खाली आलेला दिसतो. म्हणजेच काय, तर एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो आणि तो नेहमी धनात्मक पातळी दर्शवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण उपयोगिता वक्र महत्तम व स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवतो. त्यानंतर सीमांत उपयोगिता वक्र. आता सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली जाणारा मिळतो आणि या ठिकाणी
सीमांत उपयोगिता वक्र धन, शून्य आणि ऋणात्मक पातळी दर्शवतो. आणि 6व्या नगाचे सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो आणि ही महत्तम समाधानाची पातळी दर्शवतो. आणि या बिंदूला आपण तृप्ती बिंदू किंवा पॉइंट ऑफ सॅटिटी असं म्हणतो. या बिंदूजवळ उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि हा समाधानाची पातळी या ठिकाणी आपण दर्शवलेली आहे. त्यानंतर 7व्या नगापासून उपभोक्त्याला असमाधान मिळते. म्हणजेच काय, तर समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये या ठिकाणी दिसून येते. आणि आकृतीमध्ये रेखांकित केलेला भाग असमाधानाची पातळी दर्शवतो. ओके, तर चला आपण सविस्तर सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यामधील परस्पर संबंध स्पष्ट करता येतो. सर्वप्रथम सुरुवातीला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असते, कारण या ठिकाणी उपभोक्त्याने उपभोग घेण्यास सुरुवात केलेली असते. म्हणून पहिल्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ही सारखी असते. आता या ठिकाणी आकृतीच्या आणि तक्त्याच्या मार्फत आपण पाहिलं की क्ष वस्तूचे पहिला नग सेवन केले असता एकूण उपयोगिता 10 आणि सीमांत उपयोगिता 10 इतकी असते. ओके, ज्यावेळी उपभोक्ता दुसऱ्या नगाचे सेवन करतो, त्यावेळी उपभोक्त्याला एकूण उपयोगिता 18 व सीमांत उपयोगिता 8 इतकी मिळते. म्हणजेच काय, तर क्ष वस्तूंच्या नगाचा उपभोग जसा घेतला जातो तशी एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. आता या ठिकाणी एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते, म्हणजेच एकूण उपयोगिता वाढण्याचा दर आहे तो घटत्या स्वरूपाचा आहे. म्हणजे इट डज नॉट इन्क्रीज सेम प्रपोर्शनेट. फॉर एक्झाम्पल, एकूण उपयोगिता ही 10, 18, 24, 28, 30, 30, 28 इतकी झालेली असते, म्हणजे ती वाढण्याचा दर आहे तो घटत्या स्वरूपाचा आहे. तर सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी आपणास दिसून येते. म्हणजे 10, 8, 6, 4, 2, 0 आणि ऋण 2 इतकी झालेली असते. ओके, आता तिसरा पॉइंट, एकूण उपयोगिता ही महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 होते आणि ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू दर्शवते. म्हणजे महत्तम समाधानाची पातळी दर्शवते. ज्यावेळी उपभोक्ता हा 6व्या नगाचे सेवन करतो त्यावेळी एकूण उपयोगिता त्याला 30 इतकी मिळते आणि सीमांत उपयोगिता 0 इतकी असते. आणि हाच तृप्ती बिंदू दर्शवतो किंवा हाच सर्वाधिक समाधानाचा बिंदू या ठिकाणी दर्शवला जातो आणि यालाच म्हणतात पॉइंट ऑफ सॅटिटी. त्यानंतर जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते आणि ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते. आणि की 7व्या नगाचे सेवन केल्यावर एकूण उपयोगिता 28 तर सीमांत उपयोगिता ऋण 2 इतकी असते. म्हणजेच काय, तर जेव्हा एकूण उपयोगिता ही घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ही ऋण होते आणि ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते. आणि आकृतीमध्ये रेखांकित केलेला भाग आहे तो असमाधानाची पातळी या ठिकाणी आपल्याला दर्शवतो. त्यानंतर सर्वाधिक समाधानाचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूला त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेमध्ये कोणत्याही प्रकारची भर पडत नाही. त्यानंतर
सर्वाधिक समाधानाच्या तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. फॉर एक्झाम्पल्स, आपण क्षवस्तूंच्या नगामध्ये आपण 7व्या नगाचं जर सेवन केलं तर एकूण उपयोगिता ही 28 इतकी असते आणि सीमांत उपयोगिता ही ऋण 2 इतकी झालेली असते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये झालेले असते. अशा पद्धतीने आकृती आणि तक्त्याच्या मार्फत आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामधील रिलेशनशिप स्पष्ट करू शकतो. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आता आपण घटक सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, इन शॉर्ट फॉर्म DMU. आता घटत्या उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी 1854 मध्ये मांडला, म्हणून त्याला गॉसेनचा पहिला नियम असं म्हटलं जातं. त्यानंतर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूळ तत्वे या ग्रंथात हा नियम विस्तृत व सखोल स्वरूपात स्पष्ट केला आहे. हा नियम युनिव्हर्सल असून तो सर्वसाधारण उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास करतो. या सिद्धांतात त्याच्या नावाप्रमाणे सीमांत उपयोगिता घटत जाण्याबाबत सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा एका पाठोपाठ एक असा सतत उपभोग घेत गेल्यास त्यापासून मिळणारे सीमांत उपयोगिता घटत जाते, असा हा सिद्धांत सांगतो. तर आता आपण सिद्धांताचे विधान काय ते पाहूया. तर सिद्धांताचे विधान प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. आता या ठिकाणी आपण इतर परिस्थिती कायम असताना असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर सिद्धांत अनुभवास येण्यासाठी काही परिस्थिती आपण गृहीत धरली जाते आणि तिच्यामध्ये बदल होत नसेल तरच वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास सीमांत उपयोगिता कमी होत जाते. थोडक्यात काय, तर इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. ओके, आता हे विधान आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. उदाहरणार्थ, उपभोक्ता सफरचंदाचे नख सेवन करतो असे आपण या ठिकाणी गृहीत धरले. ओके, ज्यावेळी तो पहिल्या सफरचंदाचे नख सेवन करतो त्यावेळी त्याला उपयोगिता ही जास्त मिळते. ओके, त्यानंतर दुसऱ्या नगाचे तो सेवन करतो त्यावेळी उपयोगिता ही थोडी कमी झालेली असते. त्यानंतर तिसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी उपयोगिता त्यापेक्षाही कमी झालेली असते आणि चौथ्या नगाचे सेवन करतो तो उपयोगिता त्यापेक्षाही कमी झालेली असते. ओके, यावरून एखाद्या वस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा वाढत जातो तशी उपयोगिता क्रमशः घटत जाते. ओके, त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल, आपण चित्रपट पाहण्यासाठी गेलो तर पहिल्यांदा पाहिल्यावर तो उत्कृष्ट चित्रपट आहे असं वाटतं. दुसऱ्यांदा तोच चित्रपट आपण पाहिलं तर तो छान चित्रपट आहे असं आपण म्हणतो. तिसऱ्यांदा तो चित्रपट पाहिलं तर आपण असं म्हणतो की ठीक आहे, चला चित्रपट ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर तो चित्रपट आपल्याला बोरिंग वाटतो, म्हणजे त्या चित्रपटाचा आपल्याला कंटाळा आलेला असतो. ओके, यावर हे सिद्ध होते की वस्तूंचा साठा जसजसा वाढत जातो तशी त्याची उपयोगिता कमी होत जाते. ओके, त्यानंतर आपण गृहीतके पाहूया. गृहीतके म्हणजेच काय, आता हा सिद्धांत अनुभवास येण्यासाठी आपण काही परिस्थिती गृहीत धरतो आणि तिचे विश्लेषण गृहीतकेमध्ये करतो. म्हणजेच काय, तर गृहीत धरलेली परिस्थिती जी स्थिर असेल तरच हा नियम अनुभवास येतो.
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होता कामा नये. जर त्याच्यामध्ये बदल झालाच तर हा सिद्धांत आपणास अनुभवास येणार नाही. ओके, आपण जी इतर परिस्थिती कायम असताना असं म्हटलं आहे त्याचा उल्लेख आपण गृहीतकेमध्ये करतो. ओके, आणि ती परिस्थिती कोणती आहे तर विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, उपभोग सातत्य, योग्य आकारमान, स्थिरता, विभाज्यता आणि एकच गरज ही या सिद्धांताची गृहीतके आहेत. म्हणजे हा सिद्धांत या गृहीत परिस्थितीवरती अवलंबून आहे. ओके, म्हणजे गृहीतके म्हणजे काय, गृहीत धरलेली परिस्थिती जी स्थिर असेल तरच नियम अनुभवास येतो. ओके, आता आपण पहिलं गृहीतक आहे विवेकशीलता, आणि की उपभोक्ता हा विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य असे गृहीत धरले जाते. म्हणजेच तो वेडा, खादाड, कंजूस किंवा मादक पदार्थांचे सेवन केलेला नसावा. अशा व्यक्तींची मानसिक अवस्था योग्य नसते. म्हणजेच काय तर तो विवेकशील असावा. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करील आणि महत्तम समाधान हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. ओके, संख्यात्मक मापन. आता खरं म्हटलं तर उपयोगितेचे संख्यात्मक मापन होत नाही, पण घटत्या उपयोगिता सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे आपण गृहीत धरले. यामुळे वस्तूंचे प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. ओके, म्हणजेच काय तर गणिती प्रक्रिया करता याव्यात व उपयोगितेची तुलना करता यावी यासाठी आपण उपयोगितेचे संख्यात्मक मापन होते असे या ठिकाणी गृहीत धरले. संख्यात्मक मापन म्हणजे काय, उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 याला संख्यात्मक मापन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उपभोक्ता जर संत्र्याचे सेवन करत असेल तर पहिल्या संत्र्यापासून त्याला 10 इतकी उपयोगिता मिळते, दुसऱ्या संत्र्यापासून त्याला 8 इतकी उपयोगिता मिळते आणि तिसऱ्या संत्र्यापासून त्याला 6 इतकी उपयोगिता मिळते. म्हणजे 10, 8, 6 हे संख्यात्मक मापन आहे आणि त्याचे या ठिकाणी उपयोगितेचे मापन संख्यात्मक पद्धतीने करता येते असे गृहीत धरले आहे. त्यानंतर ते उद्दिष्ट आहे गृहीतक आहे एकजिन्सीपणा, यानी की एकजिन्सीपणा यानी की उपभोगातील सर्व वस्तूंचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत असे गृहीत धरले जाते. जर ही समानता किंवा ही एकजिन्सीपणा जर नसेल तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपणास अनुभवास येणार नाही. ओके, उदाहरणार्थ उपभोक्ता जर संत्र्याच्या नगांचं सेवन करत असेल असं आपण मांडलं तर वरील चित्रात असे दिसून येते की आकार, रंग हा वेगवेगळा दिसतो. अशा वेळेस सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास येणार नाही. गृहीतक आहे उपभोग सातत्य, आणि की ज्या नगांचा आपण उपभोग घेणार आहोत तो एका पाठोपाठ एक घेतला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडता कामा नये. जर हा खंड पडला तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अनुभवास येणार नाही. ओके, फॉर एक्झाम्पल, जर आपण आंब्याचे सेवन करणार असू तर पहिला आंबा आपण जर सकाळी घेतला आणि दुसरा आंबा संध्याकाळी घेतला तर या ठिकाणी संध्याकाळी घेतलेल्या आंब्यामध्ये सीमांत उपयोगिता वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच याच्यामध्ये कुठल्याही नगांचे आपण सेवन करत असताना तो एका पाठोपाठ एक असाच केला गेला पाहिजे. ओके, यालाच उपभोग सातत्य असे म्हणतात. त्याच्यानंतरचे पाचवे गृहीतक आहे योग्य आकारमान, आणि की उपभोग वस्तूंच्या आणि उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगाचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे. तो अत्यंत मोठा किंवा अत्यंत छोटा नसावा. जर तहान लागलेल्या व्यक्तीला चमच्यातून पाणी दिले तर त्याची उपयोगिता या ठिकाणी कमी होणार नाही, ती वाढेल. ओके, त्यासाठी त्याला ग्लासमध्येच पाणी दिले गेले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चमच्याने पाणी देणे अयोग्य आणि
ग्लासने पाणी देणे योग्य, म्हणजेच काय, तर त्याचा आकार हा योग्य असावा. त्याच्यानंतरचे गृहीतक हे स्थिरता. ओके, या ठिकाणी उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडी निवडी यासारखे सर्व घटक स्थिर असावेत. त्याचबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असावी. जर त्याच्या आवडी निवडीमध्ये बदल झाला तर सिद्धांत खरा ठरत नाही. फॉर एक्झाम्पल्स, एका माणसाला नॉनव्हेज मुळीच आवडत नाही, पण त्याने नॉनव्हेज खायला सुरुवात केली आणि अचानक त्याला नॉनव्हेज आवडू लागलं, तर हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. म्हणून उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडी निवडी यासारखे सर्व घटक स्थिर आहेत असे आपण गृहीत धरतो. त्याच्यानंतरचे गृहीतक आहे सगळ्यात महत्त्वाचं गृहीतक म्हणजे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे काय, तर या ठिकाणी असे गृहीत धरले आहे की वस्तू ही विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. पण अशा काही वस्तू असतात की त्याचे विभाजन करता येत नाही. अशा वेळेस घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास येणार नाही. उदाहरणार्थ फ्रीज, टीव्ही, कार. अशा वस्तू व्यक्ती एकच घेत असतो. मग अशा वस्तूंच्या बाबतीत सिद्धांत अनुभवास येणार नाही. म्हणून ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेणार आहोत ती विभाज्य असली पाहिजे आणि तिचे लहान लहान भागामध्ये विभाजन करता आलं पाहिजे. ओके, गृहीतक आहेत एकच गरज, आणि की एकच गरज भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे सिद्धांतात गृहीत धरले जाते. ओके, फॉर एक्झाम्पल्स, जर व्यक्ती पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत असेल तर त्याने इतर कारणासाठी त्याचा वापर करू नये. जर त्याने त्याचा वापर कपडे धुण्यासाठी, अंघोळीसाठी, भांड्यांसाठी केला तर उपयोगिता ही वाढत जाणारी असते. म्हणून या ठिकाणी असे गृहीत धरले जाते की उपभोक्ता ज्या वस्तूंचा वापर करतो तो एकच गरजेसाठी वापर केला गेला पाहिजे. आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत तक्त्याच्या आधारे आणि आकृतीच्या आधारे स्पष्ट करूया. तक्त्याच्या आधारे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण. आता पुढील तक्त्यामध्ये एक्सची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता दर्शवली गेलेली आहे. आता एक्स ही वस्तू असून उपभोक्ता 1 ते 7 नगांचे सेवन एकोपाठोपाठ एक करत असतो. ज्यावेळी तो पहिल्या नगाचे सेवन करतो त्यावेळी सीमांत उपयोगिता 10 इतकी मिळते. त्या पाठोपाठ तो दुसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी सीमांत उपयोगिता 8 इतकी मिळते. तिसऱ्या नगाचे सेवन करतो त्यावेळी सीमांत उपयोगिता 6 इतकी मिळते आणि चौथ्या नगाचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला 4 इतकी सीमांत उपयोगिता मिळते. 5व्या नगाचे सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता 2 इतकी मिळते आणि 6व्या नगाचे सेवन केले तर सीमांत उपयोगिता 0 इतकी मिळते. त्याचबरोबर 7व्या नगाचे सेवन केले तर सीमांत उपयोगिता ऋण 2 इतकी झाली असते. म्हणजेच या वस्तूंच्या नगसंख्येत वाढ होत गेल्यास सीमांत उपयोगिता ही धन, शून्य आणि ऋण होत जाते. म्हणजेच काय, तर जसजसा वस्तूंचा उपभोग वाढत जाईल तसतशी त्याची उपयोगिता या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. ओके, आणि पुढील तक्त्यामध्ये असे दिसून येते की 1 ते 5 नगसंख्याचे सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला ही धनात्मक सीमांत उपयोगिता मिळते. 6व्या नगाचे सेवन केले तर त्याला 0 इतकी सीमांत उपयोगिता मिळते आणि 7व्या नगाचे सेवन केले की त्याला ऋण इतकी सीमांत उपयोगिता मिळते. म्हणजेच काय, तर या ठिकाणी उपभोक्त्याला 6व्या नगाचे सेवन केल्यानंतर महत्तम समाधान मिळते. म्हणजे काय, तर तृप्तिबिंदू या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सर्वाधिक समाधान त्याला 6व्या नगाचं सेवन केल्यानंतर मिळत असते. ओके,
म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमश घटत जाते. ओके, आणि ती शून्य व ऋण होत जाते. ओके, त्यानंतर आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचं वक्र काढूया. ओके, आता या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे स्पष्टीकरण करूया. आता या अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली गेलेली आहे आणि क्ष अक्षावरती वस्तूचे नग. ज्यावेळी उपभोक्ता पहिल्या नगाचे सेवन करतो त्यावेळी त्याला 10 इतकी सीमांत उपयोगिता मिळते. ही लाल रंगाच्या ठिपक्याने दर्शवली गेलेली आहे. त्यानंतर तो क्रमश दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या आणि 7व्या नगाचे सेवन करतो त्यावेळी त्याला क्रमश सीमांत उपयोगिता ही 8, 6, 4, 2, 0 आणि ऋण 2 इतकी मिळते. हे लाल रंगाचे ठिपके आपण एकमेकास जोडले तर आपल्याला सीमांत उपयोगिता वक्र मिळतो आणि हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणार असतो आणि तो असे दर्शवतो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ होत गेल्यास उपयोगिता ही घटत जाते. जेव्हा सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही शून्य होते आणि हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवतो. यालाच समाधानाचा सर्वोत्तम बिंदू असे म्हणतात, म्हणजे तृप्ती बिंदू, म्हणजेच पॉइंट ऑफ सॅटिटी. या बिंदूजवळ सीमांत उपयोगिता ही 0 झालेली असते. ओके, या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान मिळते, म्हणजेच काय, समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होते आणि त्यावेळी सीमांत उपयोगिता ही ऋण होत जाते. आणि आकृतीमध्ये, या ठिकाणी आकृतीमध्ये छायांकित केलेला भाग असमाधान दर्शवतो आणि या ठिकाणी सीमांत उपयोगिता ऋण झालेली असते. ओके, तर असे आपण म्हणू शकतो की सीमांत उपयोगितेचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. जेव्हा सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास, म्हणजेच महत्तम समाधान ज्या ठिकाणी मिळते, ज्या बिंदूवर मिळते, या ज्या नगापासून मिळते त्या नगानंतर आपण उपभोग सुरूच ठेवला तर आपल्याला त्या ठिकाणी असमाधान मिळते आणि त्याच वेळी सीमांत उपयोगिता ही ऋण झालेली असते. ओके, अशा पद्धतीने आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. ओके.